झालाय? एक नंबर रस्सा झाला. नाद करते काय? नाद करते काय? खोटं बोलायचं नाही, यावंच लागतं. कशासाठी? स्पेशली चिकन खावासाठी. हा रस्सा म्हटलं की ना. पहिली भाकरी टाकतोय. हा हे कलेजी लेवर कोण आहे बघा, कलेजी. तर मित्रांनो, जय शिवराय तुम्हा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज मस्त की स्पेशल दिवस. आज स्पेशली ब्लॉग बनवायचं एक कारण म्हणजे आज आपण करणार ते म्हणजे जेवण. मी कुठे आहे आणि इथे कसा आलो ह्याचा मी ब्लॉग बनवला नाही. इमर्जन्सी डिलिव्हरी होती त्या माझ्या मटेरियलची, त्याच्यामुळे विचार केला की आपण पुढचा ब्लॉग बनवायचा ना डायरेक्टली तिथे लोकेशनला जाऊन आणि मस्त की खाली करायची गाडी. पण आज खाली करून अशी आपले मित्र भेटले की आम्हाला बनवायचं आहे म्हणजे मस्तपैकी घरगुती पद्धतीचं जेवण. मस्त आम्ही चिकन बनवायचं आहे आणि चिकनचं सामान वगैरे सगळं आणायला जायचं आहे. तर आता डायरेक्टली जाऊया आपण. हा पहिला आपला ब्लॉग स्टार्ट करूया. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा हो. तर चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया. डायरेक्टली जाऊया, पहिला सामान वगैरे आणून गाडीमध्ये जेवण करायला घेऊया. चला. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेलो बरोबर सामान घ्यायला. सामानाबद्दल आपण बरोबर बघा पाण्याची बॉटलसुद्धा घेतली, गरजेची होती. चल ये काय मित्रांनो, 2 घास खाण्यासाठी सुद्धा का बघा आम्हाला किती मेहनत करायला लागते. पाण्याचा बाटला आम्हाला घेऊन जायला लागतो बरोबर डायरेक्टली आमच्या गाडीजवळ. आणि पाऊस बघा, पाऊस रिम झिम. कुठल्या लोकेशन आहे फक्त मला कमेंट करून सांगा. पाऊस तर मात्र बाहेर भरपूर होता, त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असाल की आम्ही भिजत आम्ही तो पाण्याचा बाटला आम्ही गाडीमध्ये आलो आणि डायरेक्टली सुरुवात केली. मी डायरेक्टली बघा भाकरी करायसाठी. बघा यासाठी कांदासुद्धा कापून घेतलेला आहे आणि आपण टोमॅटोसुद्धा आपल्याला कापून घेतलेलं आहे. बघा थोडीशी फार बाकी होती आणि बटाटा वगैरे सगळं बाकीची सगळी तयारी आपली फुल ऑन फायर होती. आपल्याला एकदम मस्त की सगळं झालेलं आहे. तर चला मग आपण आपली सुरुवात करूया. सर्वात आपली पहिली भाकरी आणि आपण ह्या पहिल्या ब्लॉगवरती आपण पहिल्यांदा खातो आहे भाकरी. कोणाला आठवण आली घरातली गावातली स्पेशल या, कारण अशी थापवून जी भाकरी करतात ती म्हणजे आपल्या गावीच. हा बस एवढी छोटी भाकरी पोट भरेल ना आपला. अच्छा चला, म्हणजे पहिली भाकरी झालेली आहे. आपला कांदा वगैरे सगळा टोमॅटो वगैरे सगळा ह्या भावने सुद्धा चला सगळं ओके डन. चला आता आपण मॅरिनेट करायला घेऊया. मित्रांनो हे बघा 6 ते 7 जण आहे, त्यामध्ये आपण 1 किलो हा चिकन घेतलेला आहे. कारण आपण खूप दिवसानंतर चिकन बनवतोय. तर आपली आता हळद अक्षी तिखट नको ना आकाश, घरगुती मसाला आणलेला आहे आपल्या गाडीमध्ये ठेवतो असं पण, कारण आपण जेवण बनवतो कंटिन्यू. एव्हरेस्ट, पण आपल्याला एव्हरेस्ट हा क्वालिटी चांगली असते एव्हरेस्टची, तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे मी चिकन मसाला घेतलेला आहे. 1 किलोला मला असं वाटते 2 पाऊच भरपूर झाले. तिखट अजिबात नको आहे. तिखट ॲक्च्युली नाही जमत आहे मला भाई. आला लसूणची पेस्ट बघा केवढी मोठी आली. पाचच दिलं नाही. आला लसणाची पेस्ट इथे टाकायलाच पाहिजे भाई, याच्याशिवाय आपल्याला चव येणार नाही तोंडाला आणि चिकनला सुद्धा. तर स्पेशली आज भाकरी आणि मटन. मस्त मटन म्हणजे चिकनच आपण ऑलरेडी. तर आता पहिल्यांदा आहे बघा आपली मस्त पहिली भाकरी आपण टाकतोय. कशी होईल काय माहिती आहे, द्यावा ठाव होईल ना. पहिली भाकरी टाकतोय. हा घरची फिलिंग नाही बघा. असं वरती भाकरी होती मस्त की पाणी लावून मस्त की त्याला शेड देणार. हा काय वाटतं तुम्हाला? काय असं वाटतं खरंच गावच्या घरामध्ये मस्त की बसलो आणि मस्त की आपण भाकरी शेकवत मस्त आपण मस्त जेवणार. कसं वाटते ह्याच्याबद्दल, या दादाबद्दल एक तरी चांगली अशी कमेंट करा की तुम्हाला गावची फिलिंग आठवली पाहिजे. गावच्या हिशोबातच तुम्ही एक मस्त कमेंट करा. पहिली भाकरी टाकलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे भाकरीला फक्त जास्त वेळ लागत नाही, ती वाफेवरती असं शिजते लगेच. एक नंबर. ठीक आहे चिकन. तर भावनो आपली पहिली भाकरी फायनली झालेली आहे. फक्त त्याला थोडासा शेक द्यायचा बाकी आहे. आणि एवढी भारी भाकरी झाली आहे ना की आपल्याला खाऊनच आपल्याला समजेल. फायनली. आता आपण करूया पहिला मॅरिनेट, कारण
चिकन म्हटलं की मॅरिनेट मसाला लागलाच पाहिजे, त्याच्याशिवाय मजा येत नाही. आणि स्पेशली तुम्हाला माहिती आहे सगळे आम्ही कोकणी आहेत. पहिलं म्हणजे MH7 MH8 आणि डायरेक्टली MH1, म्हणजे मी सुद्धा MH8वालाच आहे. पण आता मुंबईमध्ये काय करणार, शेवटी सवय झाली तर मुंबई काय बरोबर ना गावाला. हे बघा मस्त मॅरिनेट. त्याला ॲक्च्युली बारीक करायला सांगितलेलं चिकनवाल्याला. चिकनवाल्याकडे गेलेलं आम्ही 3 जण. जाम महिने झाले आमचे. पावसामध्ये भर पावसामध्ये भाऊनी बाटला उचललेला आणि बिचारा जेवायचं असेल तर मेहनत तर करायला लागते. मेहनतीचा प्रश्न तर पहिला येतो. चप्पल निघाली होती काय? चप्पल तुटली तरी बाटला उचलतोय रस्त्यामध्ये. खपुरा 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 बघा. मॅरिनेट जरा करून मस्त जरा ठेवूया 10 मिनटं, जेणेकरून आपल्या भाकऱ्या सुद्धा होतील आणि बाकी चिकन सुकायला जास्त वेळ म्हणजे शिजायला वेळ नाही लागणार जास्त. भाई कलेजी लेवर कोण आहे बघा. कलेजी कलेजी. फायनली आपला जो मॅरिनेशन आहे तो झालेला आहे बघा. झाला आहे ना. तर साईडला ठेवा 10-15 मिनटं. जोपर्यंत आपल्या भाकऱ्या होत नाही तोपर्यंत याला साईडला ठेवून द्या. घाबरून हात वगैरे सगळे धुतलेले आहेत. नाही तर तुम्ही कमेंट करून सांगा दादा काय करतोय हा सगळा. घरी केली ना आधी, याच्या आधी म्हणजे गावामध्ये स्पेशली वहिनीला मदत असते, आईला आणि वहिनीला ना. तर मच्छी किंवा मावरा किंवा चिकन असेल तरच का. नाही मी मुंबईला असते. अच्छा मुंबईला असते म्हणजे कोण घरी नसेल हां त्यावेळेला. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे असं गाडीमध्ये पहिल्यांदा भाकरी बनवली ना. गाडीमध्ये पहिल्यांदा फर्स्ट टाइम चहाची भाकरी म्हणजे मला एकदा चवाच आता घ्यायला लागणार आहे. लवकर जेव घ्यावा, नाही तर ही भाकरी कशी हो कडक होणार, कारण हे आपल्याकडचं पीठ नाही आहे. तर मित्रांनो फायनली बघा आपल्या भाकऱ्या रेडी झाल्यात. ते सुद्धा किती माहिती झालेत 1 किलोमध्ये. मला असं वाटते 1 2 3 4 5 6 7 8 13 भाकऱ्या. हा 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 हा. म्हणजे कमीत कमी 6 ते 7 जणांचा पोट 100% भरेल. आणि ॲक्च्युली झालं काय, आम्ही जिथे सामान आणायला गेलो आम्ही 3 जण, तर तिकडे भात विसरलो. आणि तुम्हाला माहितीचा भात खाण्यामध्ये कोकणी माणूस हा खरंच वेड आहे. तर त्याच्यामुळे आता ठीक आहे, आता हे भाकऱ्या जे बनवले आहेत ते सुद्धा आपल्या कोकणी माणसानेच आहे. चिकन बनवणार ते सुद्धा आपण कोकणीच आहे, म्हणजे मीच बनवणार आहे. तर त्यासाठी आपले झालेलं मस्त की भाकऱ्यावर आहे तर असं टोप ठेवूया, जेणेकरून आपल्याला चिकन असं की झणझणीत करूया. पण आपल्याला एक फरमाईश आलेली की चिकन जास्त तिखट करू नको. आकाश शेठ बोललेला, पण बघूया झालं तेवढा खायला लागेल. लक्षात ठेव थोडा थोडा. ठीक आहे, खाऊ दे. चला गॅस फास्ट करूया. आता तेल सुद्धा आपण टाकूया. असं पण आहे बघा, घेतलेलं आपण फॉर्च्यूनचा, म्हणजे तेल आपण चांगला वापरलेला आहे. आता काय काय लोक राईचं, मी सुद्धा राईचं तेल वापरतो घरी. मी असं नाही म्हणत ना की राईचं तेल फक्त बिहारी लोक खातात, अजिबात नाही. ॲक्च्युली राईचं तेल खरंच आपण सुद्धा खाल्लेलं चांगलं असते, आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, म्हणून ते लोक बिचारे खातात. तेल गरम झालेलं आहे, बाकी सगळं कटिंग करून घेतलं आहे. याच्यामध्ये लिंबू आहे, त्याच्यानंतर जेवताना कोथिंबीर, बघा लसूण, मिरच्या वगैरे सगळं रेडी. आणि कमीत कमी आपल्याला 20 मिनटं झाले, 20-25 मिनटं आपल्या मॅरिनेशनला. चला सुरुवात याची सुरुवात आहे. खरा मसाला पहिला पाहिजे. थोडासा आपण आला सुद्धा आपण कटिंग करून घेतला आहे. लसूण टाकलीच पाहिजे, कारण लसणावरती जी चव येते ती भारी. काय काय लोक बिना वाटपचे करतात, पण आपल्याला सुद्धा ॲक्च्युली वाटप इथे तर करू शकत. तुम्हाला माहिती आहे आपण आता ॲक्च्युली हा लोकेशन फक्त मला कमेंट करून सांगा. मी आता कुठे जेवण बनवतोय आणि सगळे MH7 वाले आहेत, MH8 वाले, म्हणजे आपण सगळे एकत्र आहेत. पण मी तुम्हाला हा लोकेशन सांगणार नाही, पण तुम्ही मला एक कमेंट करून सांगा की मी कुठे आता लोकेशनला आहे. कांदा पाहिजे तेव्हा. अरे बाई म्हणजे थोडासा उडाला भाई. खतरनाक यार, खतरनाक जेवण. खरं सांगतो खतरनाक होणार आहे. आपण मी टेस्ट करून तुम्हाला सांगणार नाही. आता जे 5 जण आहेत आपले आहेत, ज्याने आपल्याला सामान वगैरे कटिंग करून दिला, तेच तुम्हाला सांगते बरोबर ना. आणि पहिल्यांदा असं झालं आहे की मी गोपुरनी शूट करतोय. ॲक्च्युली
मी कधी नाईटला मी गोप्रोन शूट करत नाही आणि पहिल्यांदा असं झालं. सगळ्या ह्या गोष्टी पहिल्यांदा होतात, लक्षात ठेवा. जेव्हा आपण काहीतरी नवीन करतो तेव्हा. तर मित्रांनो, आपला हा सगळा हे बघा कांदा वगैरे, टोमॅटो वगैरे, बटाटा वगैरे सगळं झालेलं आहे. आता आपण टाकतो ते बघा चिकन स्पेशल. आपण सावकाश टाकायला सावकाश. त्यात बोललेलो की जरा पोट जरा कमी कर, छोटे छोटे बारीक बारीक कर. पण त्या भाईनी हे बघा कसा वाटतो. जरा ह्याच्यामध्ये पाणी टाकून मस्त जरा परत हे घ्या. एक नंबर जेवण होणार आहे. मॅरिनेट चिकन झालेलं आपण टाकलेलं आहे. जरा मसालावाला पाणी आहे ज्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलं तर जरा टाकूया. ग्रेव्ही शिवाय मजा नाही. जरा मिक्स करूया कारण मॅरिनेट पण लय भारी झालं. असं पण बारक्या चिकन बघा, लेग पीस फायनली डन. मीठ टाकल्यानंतर मीठ बोलता बोलता मीठ विसरायचो. चला भाताची आता काका आजी नाही. आत्ताच टाकलं एक नंबर काम भारी. पुला खाली. चला मित्रांनो, आपला ॲक्च्युली फायनली आपला चिकन झालेलं आहे. आपण आता डायरेक्टली जेवायला. ही आता झाली बरं तिसरी शिटी. आता काय माहिती चिकन शिजत असेल 100%, पण टेस्ट वगैरे सगळी काय विसरू यांना की आपल्या हाताची जी चव आहे ती प्रोफेशनली आहे की नाही का मला माहीत नाही. पण घरातले माझ्या आवडीने खातात, तुम्हाला माहिती आहे ना. पण एकदा आता झालेलं आहे. आता शिटी झाली की लगेच बाहेर काढूया आणि डायरेक्ट जेवायला बसूया. तर वाजायला तर बरोबर 10:30 वाजून गेले आहेत. चला चिकन 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 साईडला काढूया. चला जेवायला घेऊया. तर मित्रांनो, हे बघा आपला फायनली हे मस्त चिकन झालेलं आहे. तरी बघा वरती कसली सुटली आहे. हा, आणि ही तरी पिण्यासाठी स्पेशल. हे बघा आमच्याकडे काय कुठची काय वाटी बिटी काय घरात आम्ही नाही. हे बघा आम्ही मस्त बॉटल कापले आहेत. ते मग 6 आहेत त्यासाठी आम्ही तरी पिण्यासाठी. आणि हे बघा आपलं चिकन. हा, बटाटे पण शिरलेले आहेत. ऑलरेडी आम्ही टेस्ट वगैरे काय केली नाही, पण टेस्ट करायची आहे. पण हे तुम्हाला दाखवायसाठी स्पेशली, कारण तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटावं म्हणून. बाकी काय नाही. हे बघा जेवायला घेऊया. हे बघा तरी बघा केवढी भारी सुटली. भाकरी दाखवायची. आणि हे बघा काय भाकरे दाखवा त्यांचे. हे बघा काय, हे बघा भाकऱ्या बघा. भाकऱ्या सुद्धा रेडी झालेल्या आहेत. भाकऱ्या किती माहिती आहे? 13 भाकऱ्या. 13वर चला जेवायला घेऊया आपण. तर मित्रांनो, हे बघा जेवण सुद्धा आम्ही सर्व करायला घेतलेलं आहे. हा हे प्रल्हाद दादा. दादूचं नाव का प्रल्हाद ना? अच्छा, तुझा दादूस अजित. तो अथर्व. दादू तुझं नाव काय? देवीदास सावंत. भाऊ तुझं नाव? तू आता जस्ट आलास ना? ही बाई यायची दादाची गाडी. आणि जेवण टेस्ट कशी आहे? एक नंबर. हा, एक नंबर. लय भारी. लय भारी. आणि ही भाकरी तुम्हाला माहिती आहे दादाने केली आहे. तर ही आपण टेस्ट करणार आहे. प्रत्येकाला पण विचारणार याची टेस्ट कशी झाली ती. बटाटी माका पण आवडतं जाम, म्हणून मी टाकली. आणि यो रसो भारी झालो. एक नंबर झाला. रसा कसा झालाय? एक नंबर रसो झालो. नाद करते काय? नाद करते काय? ते पण आमच्याकडे वाटी पण नाही. हा, याला म्हणतात खरं कोकणी असेल. कोकणी टाक. कलेजा नको मला येऊ. मी कलेजा खात नाही. मला कपूर आवडतो. तू खा. आपण खाऊया. एक नंबर कलेजा. नाद करते काय? यावंच लागते. हा, कसं खोटं बोलायचं नाही. आता मी काढतो व्हिडिओ. राईस विसरलो. भावानू हे बघा स्पेशली कसं खोटं बोलायचं नाही. यावंच लागतं. कशासाठी? हे स्पेशली चिकन खावासाठी. भाऊ लॉलीपॉप आहे. लॉलीपॉप अजून भाकरीवर खायचं आहे. हे बघा स्पेशली असं तरी मधला रस्सा घेतला. पण तुम्हाला असं वाटतं की आम्ही 5 स्टार वगैरे? अजिबात नाही. ही आमची ड्रायव्हर लोकांची परिस्थिती हीच आहे. काय भेटलं ना तर काहीतरी आयत्यावरती कोयता मारायचा आणि मस्त काहीतरी करून घ्यायचा. पण टेस्ट बघूया. मीठ वगैरे अप्रतिम. लय भारी झालं. लय म्हणजे लय भारी. बोलल्याप्रमाणे जरा तिखट आपण कमी केलंय. आता विचारूया सगळ्यांना कसं झालं ते. लय भारी यार, लय भारी.
खतरनाक. आणि आपण टेस्ट सुद्धा करायला घेतलेली आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला एक बघा टेस्ट दाखवतो. मी तर खाऊन तुम्हाला समजणार नाही. आपले जे बाकी आकाश वगैरे आहेत, देवीदास आहे, अथर्व, प्रल्हाद, अजित या सगळ्यांबरोबर शेअर केल्याच्यानंतर आपल्याला समजेल की आपण जेवण कसं बनवलं आहे. पण टेस्ट मात्र माझ्याकडे तरी 5 स्टार 1 नंबर आहे. भारी भाकरी मात्र अप्रतिम. मी पहिल्यांदा खाली भाकरी या ठिकाणी, आणि ज्यांनी बनवली त्यालाच विचारूया आपण जेवण कसं झालं आहे. दादूस कसं जेवण झालं आहे? 1 नंबर. पण भाकरी मात्र 1 नंबर, क्वालिटी 1 नंबर. तुझ्या हातात ना दादा 1 नंबर भाकरी, मस्त आहे. टेस्टी. आणि चिकन झालं आहे, चिकन पण 1 नंबर झालं. रस्सा रस्सा तर 1 नंबर टेस्ट. नाथ खोळा. या अजून आकाश काय म्हणतो? चिकन 1 नंबर. नाथखोळा हे बघ रस्सा. हा रस्सा म्हटलं की नाथखोळा नाथ खोळा. गाट्यांना पाठी घाललो. गाट्यांना पाठी घाललो. विषय संपला. हो. हे तुझं काय अथर्व? नाद करते का 1 नंबर. हा नाथ करते का? यावं लागते कशासाठी? चिकन खायसाठी. ते सुद्धा कुठे? कोकणात. दादा तुझा काय? मस्त आहे एकदम. भारी ना भाऊ? कसा आलाय? खूप छान आहे, मला तो खूप आवडले. रस्सा ग्रेव्ही खूप आवडली ना? खूप लय म्हणजे लय. आणि सगळेजण पोट भरून जेवले. दादू तू जेवून आलास ना? अच्छा ओके. आणि जे इथे सगळे आहेत ना ते बहुतेकशे 4 ते 5 जण आम्ही सगळेजण आंबा सीझनला चालणारे आहेत. लक्षात ठेवा. तुम्ही आता ओळखला असा की आपण कुठे आलो कुठे नाही. नाद करते काय? यावंच लागते. त्यासाठी कशासाठी? चिकन खावासाठी. हे बघा जेवायला या पुन्हा एकदा परत. 1 नंबर भारी झालं. जेवण तर भारी झालं. पण मित्रांनो व्हिडिओ कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या अशाच व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आपण लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये.